मतमोजणीला उरले काही तास। खेड आळंदी विधानसभेसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। तिन्हेवाडी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। कडेकोट पोलीस बंदोबस्त, प्रशासकीय तयारी पूर्ण। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह ते तिन्हेवाडी रोड ते सांडबोरवाडी रस्त्यावर सर्व वाहनांना बंदी। वाळूंज स्थळ तिन्हेवाडी रोड ते सांडबोरवाडी रस्त्यावर सर्व वाहनांना नो एंट्री। वाहन चालक आणि नागरिकांसाठी सांडबोरवाडी आणि तिन्हेवाडीकडे जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरून सांडबोरवाडी फाटा हा पर्यायी मार्गाचा वापर। भाजप महायुतीसाठी बाजार समिती आवार आणि शासकीय विश्रामगृह परिसर कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी आणि वाहन पार्किंगसाठी राखीव। महात्मा गांधी विद्यालय परिसर आणि पीएमटी बस स्टॉप समोरील मोकळी जागा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी ठेवली राखीव। अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीला प्रवेश बंदीतून वगळले। जिल्हा अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश। विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच आमदार दिलीप मोहिते समर्थकांकडून विजयाचे बॅनर। चाकण येथे मुख्य चौकात बॅनरबाजी। मतमोजणीच्या काही तास आधीच आमदार मोहिते समर्थकांकडून फ्लेक्सद्वारे जल्लोष। खेड आळंदी विधानसभेचा कौल कोणाला? आमदार दिलीप मोहिते आणि बाबाजी काळे समर्थकांसह मतदारांची उत्कंठा शिगेला। महायुती की महाविकास आघाडी? तर्कवितर्कांना उधाण।